हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माय नेम इज अंकिता गावंडे आणि आपण करतोय वेडिंग सिरीजचा अजून एक एपिसोड किंवा असं म्हणू शकतो आउटफिट्समधला शेवटचा एपिसोड. आउटफिट्समधला याच्यासाठी म्हणते आहे कारण की मी विचार केला आहे की पहिले मी विचार केला होता की फक्त माझे सगळे आउटफिट्स दाखवेन आणि एवढंच करेन. पण आता मी विचार करते की वेडिंग सिरीजमध्ये अजून भरपूर गोष्टी आहे. माझ्या साड्या आहेत, माझे ब्लाउजेस आहेत जे मी कसे स्टिच केले होते, त्याच्यानंतर माझी ज्वेलरी आहे. सो ते सगळं मी हळूहळू दाखवेन. असं नाही आता जसं मोस्ट ऑफ द टाईम मी कंटिन्यू एक एक एपिसोड टाकते, पण तेव्हा मी विचार करते की मोस्ट ऑफ द म्हणजे मधात व्हिडिओज आणि मग परत वेडिंग सिरीजचा एखादा एपिसोड किंवा अजून काही टिप्स किंवा अजून मी माझी पॅकिंग कशी केली होती, अशा खूप सगळ्या गोष्टी सो की तुम्हाला हेल्पफुल होईल त्या सगळ्या गोष्टी. असा मी विचार करते. सो आपण सुरू करूया आजच्या एपिसोडला. आजचा एपिसोड आहे रिसेप्शनचा आउटफिट, जो शेवटचा एपिसोड म्हणजे आउटफिटवाला शेवटचा एपिसोड आहे. असं तर मी अजून माझा एंगेजमेंटचा वगैरे लुक सांगितला नाही. सो एखाद्या दिवशी मी तो पण लुक सांगू शकते. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की सांगा. मोस्टली मी असं करेन की एंगेजमेंटचे दोन्ही लुक एकाच व्हिडिओमध्ये सांगून देईन सॉर्ट ऑफ. सो रिसेप्शनचा व्हिडिओ मला वाटते बाकी सगळ्या व्हिडिओपेक्षा लहान राहील कारण की आउटफिट म्हणजे तेवढाच विचार केला गेला होता. आउटफिट तेवढा सुंदर होता, सगळ्या गोष्टी होत्या, पण मिनिमल ठेवलं होतं कारण की रिसेप्शन जसं रात्रीच्या टाईमला असते तर मग खूप सगळं गोष्टी ज्वेलरीवर आपण फोकस करत नाही. आउटफिट्सच्या नुसार ज्वेलरी मिनिमल राहते वगैरे, ते सगळं सांगते मी तुम्हाला. सो सुरू करूया. सो ना, फर्स्ट थिंग्स फर्स्ट, पहिले माझं होतं की रिसेप्शनला साडीच मला नेसायची आहे, वेस्टर्नवाली साडी प्रॉपर, आणि फ्लोईंग पल्लू सोडायचा आहे आणि असंच मला माझा लुक करायचा आहे. कारण की बऱ्याच गोष्टी असतात, म्हणजे माझ्या डोक्यात होत्या बऱ्याच गोष्टी की मेहंदी राहते जी ट्रेडिशनल राहते ऑफकोर्स, त्याच्यानंतर मंगळसूत्र घालावं लागते स्टार्टिंगला कंपल्सरी, सो ते आहे. त्याच्यानंतर माझं होतं की हिरवा चुडाचा मला माहिती होतं आमच्याकडे हिरवा चुडा काढून टाकतात. लग्न झालं, रिसेप्शनच्या दिवशी सकाळी सत्यनारायण असतो मुलाकडे, तर त्या दिवशी हिरवा चुडा उतरवतात आणि दुसरा चुडा घालतात. तो दुसऱ्या चुड्याच्या वेळेस मी तेच सांगितलं होतं की माझा जो चुडा होता, जो माझा मॅचवाला होता, तो मी त्यांच्याकडून घेतला होता, जो माझ्या रिसेप्शनच्या आउटफिटवर मॅच होणारा. सो त्या सगळ्या गोष्टींमुळे मी साडी नेसणार होती. मग असं झालं की साडी जशी पाहिजे मला एकदम ब्रायडलवाली रिसेप्शनसारखी साडी भेटली नाही. मग त्याच्यावरून आम्ही गेलो लेहंग्यावर, की आम्हाला वाटलं की लेहंगा घेऊया, सुंदर वाटेल. कारण की जसं मी एंगेजमेंटला लेहंगा घातला, बाकी दिवशी घातला, तर ते लेहंग्याची शॉपिंग आमची झाली होती. तर आम्हाला वाटत होतं की लेहंगाच सुंदर दिसतोय माझ्या बॉडी टाईपवर किंवा काही. पण मग असं होतं की खूप लेहंगे झाले, असे 3 लेहंगे झाले होते. सो माझं होतं की अजून एक लेहंगा होऊन जाईल आणि मग ते नंतर काय करायचं त्या लेहंग्याचं. मग मला शेवटी आम्ही जेव्हा शॉपिंगला गेलो तेव्हा माझ्या सासूबाईंनी स्वतःहूनच म्हटलं की सगळे आउटफिट झाले, फक्त वन पीसच राहिला, तर मग आपण एक काम करू ना, मग वन पीस ट्राय करू. सो मग वन पीस आम्ही ट्राय केले, खूप बघितले, आम्हाला आवडत नव्हते एवढे. अगेन अमरावतीवरूनच, आराधनामधूनच सगळे ट्राय केले, आवडत नव्हते. मग आम्हाला एक वन पीस खूप आवडला. त्याचं सगळं व्यवस्थित होतं, पण स्लीवलेस होतं आणि मला स्लीवलेस नव्हतं घालायचं ऑफकोर्स. पण ते असते ना की स्लीव्स लावायचं आपल्याकडे ऑप्शन नेहमीच असते, म्हणजे कोणत्याही कपड्यांमध्ये. सो मग आम्ही ठरवलं की हा वन पीस आपण घेऊया आणि त्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीच्या स्लीव्स लावून घेऊया. इन्स्टेड ऑफ रॅदर ते ट्रेडिशनल नेटच्या एवढ्या स्लीव्स लावल्या किंवा एवढ्या 3/4 पर्यंत लावल्या, त्याच्यापेक्षा थोडासा वेगळं करूया. तर त्यांनी ना मला आयडिया दिली की तुम्ही असं करू शकता की स्लीव्स टाईप असं नेट अटॅच करा, फक्त एवढी, आणि मग ते पूर्ण फ्लोई ठेवा. तर ते माझ्या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल. सो मी ते केलं. ड्रेसबद्दल बोलायचं झालं तर वन पीस जो होता तो खूप सुंदर गाऊन होता माझा. पूर्ण ऑफकोर्स त्याला एवढा मोठा कॅन होता, खूप घेर होता त्याचा आणि एकदम असं बार्बी टाईप फिलिंग येत होती त्याच्यानी. सो तसा होता. त्याचा ना पावडर ब्लू कलर होता, खूप सुंदर. कसं म्हणतात ना, जो त्याच्यावर वर्क केला होता तो त्या कलरवर खूप उठून दिसत होता आणि तो कलर जेव्हा मी वेअर करून बघितला तर ते मला पण ते सगळं कॉम्बिनेशन खूप उठून दिसत होतं. सो मग मी विचार केला म्हणजे की याच्यावर मी डार्क ब्लू कलरची ज्वेलरी घालून सगळं चांगलं म्हणजे डार्क ब्लू शेडमध्ये करेन आणि सगळं छान दिसेल. सो मग ते ठरवलं मी आणि असं करून आम्ही हा आउटफिट फायनल केला. माझा वन पीस झाला 13,500चा. त्याच्यात ऑब्व्हियसली ते फिटिंग वगैरे सगळं इन्क्लूड करून असतं. वन पीस एकदा फायनल झाला. सॅन्डलचा ऑफकोर्स स्टिच राहणार होती, जी राहायची आहे ती. बँगल्स जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं की मला होतं की हिरव्या चुडा उतरवून दुसरा कोणता तरी चुडा ते लोक मला देणारच आहे, म्हणजे तो त्यांच्याकडून असतो म्हणून मी म्हणते की ते लोक देणार आहे. तर मी त्यांना सांगितलं होतं की मला ह्याच पाहिजे, वन पीसवालाच घालेन ना, कारण मग तो परत त्यांनी दुसरा घातलेला मी हे नसता केला. सो मग मी तो चुडा त्यांनी मला दिला आणि मग मी तो चुडा वेअर केला. सो ते झालं, माझा मॅच झालं. त्याच्यासाठी त्याच्यात ना मी एक बँगल्स घेतल्या होत्या मला वाटतं स्टोन्सवाल्या. मी सगळी सिल्वर ज्वेलरीकडे जाते मी.
आणि गोल्ड तर ऑफकोर्स त्याच्यावर गेली नसती आणि तो पूर्ण वन पीसवरच जे वर्क होतं ते सिल्वर व्हाईट स्टोन्सचं होतं. सो रोज गोल्ड वगैरे त्याच्यावर टोटली गेलंच नसतं. मग आम्ही हां, मग मी त्या बँगल्सच्या बोलायला ते मी मिशोवरून बोलवलं आणि ते खूप सुंदर आहे. तर मी युजुअली पण घालू शकते. त्या दिवशी तर मी ते पूर्ण माझं सेट होतं त्याच्या मधात वेअर केलं होतं. सो फोटोमध्ये तुम्हाला दिसेन. आणि बाकी परफेक्ट मॅचवाला जो बँगलचा शेड होता तो, प्लस सिल्वर बँगल्स ज्या असतात त्या. सो त्या सगळ्याचं कॉम्बिनेशन मिळून मी बँगलचा सेट बनवला होता. त्याच्यानंतर आपण जाऊ नेकलेस वगैरे, कारण तो सगळा एकच सेट होता माझा. नेक पीस, त्याच्यासोबतच इयरिंग्स होते. बिंदी मला लागेल लावायची नव्हती वेस्टर्न लुकवर. आय डोंट नो, मला नव्हती लावायची. माझं ते हेच नव्हतं की मला बिंदी लावायची आहे. तो नेकलेसबद्दल बोलायचं झालं ना, मी जिथे मी माझी सगळी शॉपिंग घेतली, जसं मी म्हटलं सिद्धिविनायकमधून सगळी ज्वेलरी घेतली, तिथे मी शोधलं. मला जसं पाहिजे तसं ना एकदम मिनिमल वगैरे असं नेकलेस मिळत नव्हतं. मला नव्हतं की 2 लेअर 3 लेअर असं भरगतचं काही करायचं नव्हतं. तरी मी बघितले ऑप्शन्स, काही मला आवडले. मग ते खूप महाग पण होते. त्याच्यानंतर तेवढे नव्हते आवडत मला, जसं मला पाहिजे होतं. एकदम मिनिमल ठेवायचं होतं मला. एवढा भरगतचा तुमचा गाऊन असल्यावर मला पाहिजे होतं की एकदम मिनिमल काहीतरी घालायचं आहे बा म्हणून घालायचं आहे. किंवा की खूप लोकांचं म्हणणं होतं की मग ते ब्रायडल लुक नाही येत आहे त्याच्याने, पण माझा तोच थिंकिंग होता आणि मी तोच थिंकिंग कंटिन्यू करून ऑब्व्हियसली मी तेच केलं जे मला करायचं होतं. मग मी मिशोवर शोधत होती आणि ही माझ्यासाठी खूप मेन गोष्ट आहे. मी सगळ्यांना सांगते, मी मिशोवरून मी माझी रिसेप्शनची ज्वेलरी घेतली होती. कारण मला एक खूप सुंदर नेकलेस आवडला. त्याच्यासोबत इयरिंग्स पण होते. तर मी तो म्हटलं ऑर्डर तर करून बघूया, नाही आवडला तर मग शेवटी ऑफलाईन जे आहे ते घेऊ. मग मी तो ऑर्डर केला आणि तो खूप सुंदर दिसत होता. त्याची मला वाटेल लिंक असेल, जर तो आउट ऑफ स्टॉक नसेल झाला, अवेलेबल असेल ना, तर मी ते टाकेन लिंक खाली. त्याच्यानंतर रिंग जी होती ते रिंग मी ऑफलाईन शॉपमधून घेतली होती. आणि जसं मी म्हटलं ना की ब्लू ज्वेलरीकडे जायचा मी विचार केला, का माझं होतं की स्काय ब्लू आहे, सो पूर्ण व्हाईट ज्वेलरी छान नाही दिसणार. तर मग स्काय ब्लूवर प्रॉपर आपला डार्क ब्लू कलर कॉम्प्लिमेंट करतो. सो डार्क ब्लूच्या शेडमध्ये ज्वेलरी येते. शेडमध्ये म्हणजे ते डार्क ब्लू स्टोन्स असतात ज्वेलरीमध्ये. सो मी ते सगळं होतं की माझं डार्क ब्लू शोधत होती मी. सो मला नेकलेस मिळाला. नेकलेस आणि इयरिंग सोबतच आले होते. आणि रिंग मी डार्क ब्लू कलरची शोधून घेतली सिल्वर कलरमध्ये. त्याच्याशिवाय हेअरस्टाईलमध्ये आहे, यावेळेस माझं होतं की सगळ्या हेअरस्टाईल झाल्या आहे, तर ओपनच ठेवूया, याला काही नको आपण एक्सपेरिमेंट करायला. आणि ओपन करूनही मला साईड पार्टिशन करायची होती यावेळेस, कारण मी प्रॉपर असं जसं आत्ता केलं तसं केलेलं आहे. केलं होतं म्हणजे लग्नाच्या बाकी दिवशी मी सेंटर पार्ट केलं होतं, सप्तपदीला मी सगळ्या प्रकारचं केलं होतं. मग माझं होतं की एकदा साईड पार्ट करू. आणि असं नाही की ते सूट नव्हतं होतं. म्हणजे मी तिला माझ्या मेकअप आर्टिस्टला विचारलं, तिने पण सांगितलं की आपण करू शकतो वगैरे. सो मग मी यावेळेस सेंटर पार्ट केलं. जे माझ्या एका साईडला तुम्हाला दिसतं इथे थोडंसं हेअर एक्सेसरीज लावलेल्या, सो त्या तिच्या होत्या. आणि तिला ते जे वाटलं लुकवर सूट होतं ते सुंदर दिसत होतं तिने लावून दिल्यावर. अजून तर काही नाही आहे. आईज थोडेसे आम्ही या लुकमध्ये जास्त केले होते. बाकी डेजमध्ये जसं डोळ्यांवर एवढं हे नव्हतं केलं, मिनिमल ठेवलं होतं. इथे प्रॉपर ग्लिटरी आईज ठेवले होते आणि ग्लॉसी लिप्स मला पाहिजे होते. ते 2 होतं माझं, की सगळं मिनिमल ठेवते मी, तर म्हणजे माझ्या चेहऱ्यावर थोडासा हे करू. सो तो वाला आम्ही लुक केला होता. अजून म्हणजे मी फोटो बघते माझा की ठीक आहे, वन पीस होता, इयरिंग्स होते, बँगल्स होत्या, रिंग होती बस, आणि नेकलेस होतं बस, एवढंच होतं. बाकी काहीच नव्हतं या लुकमध्ये दुसरं सांगण्यासारखं. पण मग परत होतं की हा लुक हा व्हिडिओ मला स्पेशल करायचाच होता, कारण हा लुक मी कशात वेगळा टाकू असं माझं हे नव्हतं, की म्हणजे कुठल्या व्हिडिओत मर्ज करू मी हा लुक असं. त्याच्यामुळे हा छोटासा व्हिडिओ होता, पण एवढाच होता. जर याच्यातलं मी काही मिस केलं असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता. हा जो नेक पीस मी ऑर्डर केला मिशोवरून, त्याची लिंक असेल तर मी टाकेन, नसेल तर सिमिलर काइंड ऑफ टाकेन. तो 1100-1200 मध्ये मला मिळाला. आणि ऑफलाईन पण मी 1500-1600 असेच पाहत होती. सो मला तो खूप स्टील डील वाटला, त्याच्यामुळे मी तो घेतला. आणि बस ठीक आहे, हेच होतं या लुकबद्दल. आणि हा असं म्हणू शकतो, असंच आहे की हा जो माझा आउटफिट होता गाऊन, हा माझा सगळ्यात महाग आउटफिट होता सगळ्या लुक्समधला माझ्या पूर्ण लग्नाच्या. सो ठीक आहे, तुम्ही मला नक्की सांगा, जर तुम्ही पूर्ण सिरीज बघितली असेल तर, की तुम्हाला कुठला लुक माझा सगळ्यात जास्त आवडला. म्हणजे मलाही थोडंसं चांगलं वाटेल की मी कुठल्या लुकमध्ये प्रॉपर माझी मेहनत जी आहे ती एकदम काय म्हणतात त्याला सार्थ झाली. आणि हां, जर नसेल बघितली पूर्ण सिरीज तर ती पूर्ण सिरीज पण नक्की बघा तुम्ही. मी सगळ्या व्हिडिओजचे लिंक खाली टाकेन. बाकीचे चॅनल्स पण तुम्ही बाकीचे व्हिडिओज पण माझ्या चॅनलवरचे बघू शकता. आणि प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. आणि हां, माझं आणि माझ्या नवऱ्याचं कपल चॅनल आहे, ज्याच्यावर आम्ही डेली व्लॉग्स टाकतो. ते पण मराठीत असतात. हे चॅनल मी पहिले हिंदीत ठेवलं होतं, आता मराठीत करायला लागली.
सो ते चॅनल पहिलेपासून मराठीत आहे. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की चेकआउट एकदा करा. मी त्याची पण लिंक खाली टाकेन. सो तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर आवडलं तर मग ते पण सबस्क्राईब करायचं कन्सिडर करू शकता. सो ठीक आहे, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय.